नमो बुद्धाय जय भीम. बुद्ध वंदनेला आणि धम्म पठनाला आपण सुरुवात करूयात. अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तम् अभिवादेमि. स्वाख्यातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपठिपन्नो भगवतो सावत संघो संघं नमामि. ओकास वन्दामि भन्ते द्वारतयेनं कथं सबमपराधं क्षमतु मे भन्ते. द्वितीयंपि ओकास वन्दामि भन्ते द्वारतयेनं कथं सबमपराधं क्षमतु मे भन्ते. तृतीयंपि ओकास वन्दामि भन्ते द्वारतयेनं कथं सबमपराधं क्षमतु मे भन्ते. ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सद्धि पंचशीलं धम्मं याचामि. अनुग्रहं कत्वा शीलं देत मे भन्ते. द्वितीयंपि ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सद्धि पंचशीलं धम्मं याचामि. अनुग्रहं कत्वा शीलं देत मे भन्ते. तृतीयंपि ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सद्धि पंचशीलं धम्मं याचामि. अनुग्रहं कत्वा शीलं देत मे भन्ते. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाथा वेरमणि सिक्खापदं समादियामि. अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु मिच्छचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि. सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. साधु साधु साधु. वनगंधं गुणुपेथं एथं कुसुमसंतति. पूजयामि मुनिन्दस्य श्रीपादसरोरुहे. पूजयामि बुद्धं कुसुमेन नैनं पुय्येन मेथेन लभामि मोक्षं. पुष्पमिलायति यथा हिन्दमे कायो तथा याति विनाशभावं. गन्धसंभारयुतेन दीप्तेन सुगन्धिना पूजयेत् पूजनीयं तं पूजाभाजनमुत्तमम्. घनसारपदितेन दीप्तेन तं धनशिनातिलोकदीपं संबुद्धं पूजयामि तमोनन्दम्. सुगन्धिकाय वदनम् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनः गन्धेन पूजयामि तथागतं. बुद्धं धम्मं च संघं सुगततनुभुवा धातुवधातुगभ्ये. लङ्काय जम्बूद्वीपेति दशपुरवरे नागलोके च धूपे. सभ्यबुद्धः सबिम्बे सकलदशदिशे केशलोमादिधातुवन्दे. सभ्येऽपि बुद्धं दशबलतनुजं बोधिचेत्यं नमामि. वन्दामि चेत्यं सब्बठानेषु प्रतिष्ठितं. शारीरिकधातु महाबुद्धिबुद्धरूपं सकलं सदा. एष मूल्यनिशिनो सभारि विजयखापत्थु सभयुतं सत्था वन्दे तं बोधिपादपम्. इमये ते महाबोधिलोकनाथेन पूजिता. अहं ते नमस्सामि. बोधिराजा नमस्तुते. बोधिराजा नमस्तुते. बोधिराजा नमस्तुते.
इति पिसो भगवार्हं सम्मा सम्बुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविधुवानुत्तरो पुरुषधम्म सारथि सत्तादेव मनुष्यानं बुद्धो भगवाति बुद्धं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि एच बुद्धातीताच एच बुद्धानागता पचुपन्नाच बुद्धा वन्दामि सर्वदा नत्थि मे शरणम् अयं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जन होतु मे जय मङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं पादपशिवरुत्तमं बुद्धेयो खलितो दोषो बुद्धो खमतु तं ममं यङ्किञ्चिरतनं लोके विज्जति विविधापथु रथनं बुद्धसमानत्ति तस्मा स्वत्ति भवन्तु मे यो सन्निशिन्नो वर्बोधिमूले मारंससेना महन्ति जत्वा सम्बोधिमागच्छ्यानन्तयानो लोकोतमुतं पनमामि बुद्धं स्वाख्यातो भगवता धम्मो सन्दिष्टिको अहकालिको यहि पशिको अपनायको पच्यतं वेदितभो वियुहिति धम्मं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि एच धम्मातीता च एच धम्मानागता पचुपन्ना च धम्मा वन्दामि सर्वदा नत्थि मे शरणम् आयं धम्मो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जन होतु मे जय मङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं धम्मं चान्तिदोत्तमं धम्मेयो खलितो दोषो धम्मो खमतु तं ममं यङ्किञ्चिरतनं लोके विज्जति विविधापधु रत्नं धम्म समानत्ति तस्मा स्वत्ति भवन्तु मे अस्थाङ्गिको वर्योपथो जनानं मुखापवेशा उजुकुवमग्गो धम्मगां सन्ति करोपनीथो निकोतं पनमामि धम्मं सुपटिपन्नो भगवतो सावत संगो उजुपटिपन्नो भगवतो सावत संगो न्यायपटिपन्नो भगवतो सावत संगो सामीचिपटिपन्नो भगवतो सावत संगो हृदं चत्तारि पुरुषयुगामि अट्ठपुरुषपुग्गलाहेश भगवतो सावत संगो आहनीयो पाहनीयो दक्षिणयो अंजलिकरणीयो अनुत्तरो पुय्यंखेतं लोकसारथि संघं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि एच संघातीता च एच संघा अनागता पचुपन्ना च संघा वन्दामि सर्वदा नत्थि मे शरणम् अयं संगो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जन होतु मे जय मङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं संघं सन्तिदोत्तमं सङ्घेयो खलितो दोषो संगो खमतु तं ममं यङ्किञ्चिरतनं लोके विज्जति विविधापथु रथनं सङ्गसमानत्ति तस्मा स्वत्ति भवन्तु मे संगो विशिद्धो वरदक्षिणीयो सन्तीन्द्रियो सब्बमलपहनियो गुणे हेनेखि समेधिपथो अनासो तं पनमामि संगम् हिमाय धम्मानुधम्मपटिपथ्या बुद्धं पूजयामि हिमाय धम्मानुधम्मपटिपथ्या धम्मं पूजयामि हिमाय धम्मानुधम्मपटिपथ्या संघं पूजयामि अद्धायिमाय पटिपथ्या जातिजरामरणं महापरिमुञ्च स्वामी इमेन पुय्यङ्कमेन मामे बाले समागमो शतं समागमो होतु यावनिब्बानपथ्या देवो सन्तु कालेन सस्यसम्पत्ति हेतु च फीतो भवतु लोक च राजा भवतु धम्मिको सकलविजं विदुर्यानं देवरूपं सुजीव निमलचक्षुगम्भीरघोषं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुपेम विरथरज्जं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रभरत्न तुम्ही साधुवरदान तुम्ही अद्य कुलभूषण तुम्ही भीमराजा सकल विद्यापती ज्ञानसत्यसंगती शास्त्रशासनमती बुद्धितेजा पंकजा नरवरा रत्नस्वजन उद्धरा भगवंता आमचा खरा भक्त काजा चौधार संगरी शास्त्रनदरिता करी कापलारी उरी रौद्र रूपा मुक्तिपथ कोण था जीर्ण स्मृती जाळीता उजळल्या अंगतिका मार्गे साजा राष्ट्रघटनाकृती शोभते भारती महामानव बोलती स्वार्थसज्ञा शरण बुद्धासमी शरण धम्मासमी शरण संघासमी भीमराजा भीमराजा भीमराजा।
आज आपण पाहणार आहोत कश्यप बंधूंची धम्मदीक्षा। वाराणसीमध्ये कश्यप या नावाचे एक कुटुंब राहत होते। या कुटुंबात 3 पुत्र होते। ते उच्च विद्याविभूषित असून कर्मठ आणि धार्मिक जीवन जगत होते। काही काळानंतर मोठ्या मुलाने संन्यास घेण्याचा विचार केला। त्याप्रमाणे त्याने घर सोडले व संन्यास घेतला आणि उरुवेल्ला येथे जाऊन त्याने आपले आश्रम स्थापन केले। त्याच्या धाकट्या 2 भावांनी त्याचे अनुकरण केले आणि तेही संन्यासी बनले। ते सगळे अग्निहोत्री किंवा अग्निपूजक होते। त्यांनी लांब केस ठेवले असल्यामुळे त्यांना जटिल असे म्हणत। हे 2 भाऊ उरुवेल्ला कश्यप, नदी कश्यप, निरंजना नदीचा कश्यप आणि गया कश्यप, गया या गावचा कश्यप या नावाने ओळखले जात। यांपैकी उरुवेल्ला कश्यपचे 500 जटिल अनुयायी होते। नदी कश्यपचे 300 जटिल शिष्य होते आणि गया कश्यपचे 200 अनुयायी होते। उरुवेल्ला कश्यप त्यांचा प्रमुख होता। उरुवेल्ला कश्यपची कीर्ती फार दूरवर पसरलेली होती, जो जीवनमुक्त असल्याचे मानले जात होते। लोक दूरदूरच्या ठिकाणाहून फल्गुन नदीवरील त्याच्या आश्रमात येत असत। उरुवेल्ला कश्यपचे नाव आणि कीर्ती ऐकल्यामुळे तथागतांची त्यांना उपदेश देण्याचा आणि शक्य झाल्यास त्यांना आपल्या धम्माची दीक्षा देण्याचा विचार केला। त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणाची माहिती मिळाल्यावर तथागत उरुवेल्ला येथे गेले। तथागतांनी त्यांची भेट घेतली आणि त्यांना उपदेश व दीक्षा देण्याची संधी मिळावी म्हणून ते म्हणाले, कश्यप, जर तुमचा विरोध नसेल तर मला तुमच्या आश्रमात 1 रात्र राहू द्या। कश्यप म्हणाले, आपली विनंती मला मान्य नाही। या प्रदेशावर राज्य करणारा मुचलिंद नावाचा एक रानटी नागराज आहे। तो भयंकर शक्तिमान आहे। अग्निपूजा करणाऱ्या सर्व संन्याशांचा तो कट्टा शत्रू आहे। तो रात्री आश्रमात येतो आणि अतिशय त्रास देतो। तो मला जसा त्रास देईल तसाच तो आपल्याला त्रास देईल असे मला वाटते। नागलोक तथागतांचे मित्र आणि अनुयायी झाले आहेत हे कश्यपाला माहीत नव्हते, परंतु तथागतांना ते माहीत होते। म्हणून तथागत पुन्हा विनंती करत म्हणाले, तो मला त्रास देण्याची शक्यता नाही। कश्यप, कृपा करा आणि आपल्या अग्निशाळेत मला 1 रात्र राहण्यासाठी जागा द्या। कश्यप अनेक अडचणी सांगू लागला आणि तथागत त्यांना पुन्हा पुन्हा आग्रह करू लागले। नंतर कश्यप म्हणाले, वाद करण्याची माझी इच्छा नाही, मला फक्त काहीशी भीती वाटते इतकेच। तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणेच करू शकता। तथागतांनी ताबडतोब अग्निशाळेत प्रवेश केला व तेथे ते जाऊन बसले। नागराज मुचलिंद नेहमीच्या वेळी त्या खोलीत आला, परंतु कश्यपाऐवजी तथागत त्या ठिकाणी बसलेले त्याला दिसले। भगवंत बसलेले आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर शांती आणि प्रसन्नता झळकत आहे हे पाहून मुचलिंदाला वाटले की आपण एका महान विभूतीच्या सानिध्यात आलो आहोत आणि तो नतमस्तक होऊन त्यांची पूजा करू लागला। आपल्या अभ्यागतांचे काय झाले असेल या काळजीने अस्वस्थ झाल्यामुळे कश्यपाला त्या रात्री झोप आली नाही। बहुधा त्याला भस्मसात केले असेल या शंकेने तो भीत उठला। नंतर उजाडल्यावर कश्यप आणि त्यांचे एकूण 1 अनुयायी काय घडले असावे हे पाहण्यासाठी आले। मुचलिंदाकडून भगवंतांना काही दुखापत झालेली तर नाही ना, ते पाहण्यासाठी ते जमू लागले। उलट मुचलिंद भगवंतांची पूजा करीत असल्याची योजना आढळली। ते दृश्य पाहून कश्यपाला वाटले की आपण एका महान चमत्कार पाहत आहोत। या चमत्काराचा परिणाम होऊन कश्यपाने
तथागतांना आपल्याजवळ राहण्याची आणि आश्रम स्थापन करण्याची विनंती केली. त्यांची काळजी घेण्याचे त्यांनी आश्वासन दिले. तथागतांनी तेथे राहण्याचे मान्य केले. त्या दोघांचे हेतू निरनिराळे होते. कश्यपाचा हेतू मुचलिंद नागापासून आपणास संरक्षण मिळावे हा होता. तथागतांना वाटले की एके दिवशी कश्यपाला आपला धम्म उपदेश देण्याची आपल्याला संधी लाभेल, पण कश्यपाने त्याविषयी काही अनुकूलता दाखविली नाही. तथागत केवळ चमत्कार करणारे आहेत, बाकी काही नाही असे त्याला वाटले. एके दिवशी आपण स्वतःच त्या बाबतीत पुढाकार घ्यावा असे तथागतांना वाटले आणि त्यांनी कश्यपाला विचारले, तुम्ही अरहंत आहात काय? जर तुम्ही अरहंत नसाल तर या अग्निहोत्रामुळे तुमचे काय हित होणार आहे? कश्यप म्हणाला, अरहंत होणे म्हणजे काय हे मला माहीत नाही, पण ते मला स्पष्ट करून सांगाल काय? नंतर भगवंत कश्यपाला म्हणाले, अष्टांग मार्गापासून च्युत करणाऱ्या सर्व वासनांना ज्याने जिंकले आहे तो अरहंत. अग्निहोत्रामुळे मनुष्य पापमुक्त होऊ शकत नाही. काश्यप हा एक अहमन्य पुरुष होता, परंतु तथागताच्या विधानातील सामर्थ्य त्याला जाणवले. प्रथम मनाची नम्रता व शालीनता व्यक्त करून आणि शेवटी खऱ्या धर्माला पात्र होण्याची तयारी करून त्याने हे मान्य केले की जगद्वंदनीय भगवंतांच्या बुद्धिमत्तेशी आपली क्षुल्लक बुद्धीची तुलना करता येणे शक्य नाही. आणि शेवटी खात्री पटल्यावर अत्यंत नम्रतेने भगवंतांचा सिद्धांत मान्य करून उर्वेला कश्यप त्यांचा अनुयायी झाला. गुरुला अनुसरून काश्यपाच्या अनुयायांनी तितक्याच नम्रतेने धम्माची शिकवण स्वीकारली. काश्यप आणि त्याचे अनुयायी यांना याप्रमाणे पूर्णपणे दीक्षा देण्यात आली. नंतर उर्वेला काश्यपाने आपल्या सर्व वस्तू आणि यज्ञपात्रे नदीत फेकून दिली. त्या सर्व वस्तू प्रवाहाच्या पृष्ठभागावरून तरंगत खाली वाहत गेल्या. प्रवाहाच्या खालच्या बाजूला राहत असलेल्या नदी काश्यप आणि गया काश्यप यांनी त्या वस्त्रादी सर्व वस्तू अस्ताव्यस्त स्थितीत प्रवाहातून वाहत येत असल्याच्या पाहिल्या. तेव्हा ते म्हणाले, या आपल्या बंधूंच्या वस्तू आहेत, त्याने त्या का फेकून दिल्या? काहीतरी असाधारण स्थित्यांतर घडले असावे. ते अतिशय दुःखी आणि अस्वस्थ झाले. ते दोघेही आपल्या 500 अनुयायांसह भावाला भेटण्यासाठी प्रवाहाच्या वरच्या बाजूला जाऊन लागले. त्याला आणि त्याच्या अनुयायांना श्रमण वेशात पाहून चमत्कारित विचार त्याच्या मनात आले आणि त्याच्या कारणाची त्यांनी चौकशी केली. बुद्धाच्या धम्माच्या दीक्षेची हकीकत उर्वेला काश्यपाने त्यांना सांगितली. आपल्या भावाने असे केले आहे तर आपणही त्याचे अनुकरण करावे असे ते म्हणाले. त्यांनी आपली इच्छा मोठ्या भावाजवळ प्रकट केली. नंतर त्या 2 भावांना त्यांच्या सर्व अनुयायांसह धम्म आणि अग्निहोत्र यांच्याविषयी भगवंतांचे तुलनात्मक प्रवचन ऐकण्याकरिता आणण्यात आले. त्या बंधुदयाला दिलेल्या प्रवचनात तथागत म्हणाले, लाकडावर लाकूड घासल्यावर जसा अग्नी बाहेर पडतो तसा विचारांच्या गोंधळामुळे अग्नी निर्माण होतो आणि अज्ञानाचा काळा धूर वर येतो. काम, क्रोध आणि अविद्या हे अग्नीप्रमाणे जगातील दुःखाला कारणीभूत होणाऱ्या सर्व गोष्टींना भस्मसात करतात. एकदा हा मार्ग सापडला आणि काम, क्रोध व अविद्या यांचा नाश झाला की त्यांच्याबरोबर नवी दृष्टी, ज्ञान आणि सदाचरण यांचा जन्म होतो. म्हणून एकदा माणसाच्या अंतःकरणात पापाविषयी घृणा उत्पन्न झाली की त्याच्यामुळे घृणा नाहीशी होते आणि तृष्णा नाहीशी झाली की मनुष्य श्रमण बनतो.
भगवान बुद्धांचे प्रवचन ऐकल्यानंतर त्या महर्षीचा अग्निपूजेविषयीचा आदर नष्ट झाला आणि बुद्धाचे शिष्य होण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली. कश्यपांची धम्मदीक्षा हा तथागतांचा महान विजय होता, कारण लोकांच्या मनावर त्यांच्या जबरदस्त प्रभाव पडलेला होता. अशा प्रकारे आज आपण पाहिले कश्यप बंधूंची धम्मदीक्षा. उद्या आपण पाहूया सारिपुत्त आणि मोगलान यांची धम्मदीक्षा. बुद्धवंदनेला आणि धम्मपठनाला समाप्त करूया. सब्बपापस्स अकरणं कुशलस्सौपसंपदा सचित्तपर्योदपनम् एतं बुद्धानुशासनम्. धम्मं चरे सुचरितं नथं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परम्मिच. नथावथा धम्मधरो यावता बहुभासति योचपंपि सुतवान धम्मकाय न पश्यति. सवे धम्मधरो होत्यो यो धम्म न पमजति. नत्थि मे शरणम् आयं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जन होतु मे जय मंगलम्. नत्थि मे शरणम् आयं धम्मो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जन होतु मे जय मंगलम्. नत्थि मे शरणम् आयं संघो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जन होतु मे जय मंगलम्. नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय नमो भीमाय. साधु 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 बुद्धं नमामि. धम्मं नमामि. संघं नमामि.